असं आहे, विठ्ठलपंत सद्गुरूंच्या आज्ञेने पुन्हा गृहस्थाश्रमामध्ये आले. कथाभाग आपण काल पाहिला. त्यांचा संन्यास कसा झाला, संन्यास झाल्यानंतर काय झालं, पुन्हा गृहस्थाश्रमात काय यावं लागलं. प्रत्येक वेळी हे असंच का झालं तसंच का झालं हे आपल्या मापाने संतांची चरित्र तोलून मापून पाहायची नसतात. ईश्वर इच्छा बली येसी. विठ्ठलपंत, गोविंदपंत यांच्या जीवनामध्ये ज्ञानोबारायांच्या अवताराचं हे पूर्वचरित्र बरं. प्रत्येक वेळी भगवंताच्या इच्छेने सर्व घटना घडल्या आणि तुमच्या आमच्या सामान्याच्या सर्वांच्या बुद्धीला अनाकलनीय अशा प्रकारच्या घटना घडल्या. एकदा रामानंद पंतांनी सांगितलं, रामानंद स्वामींनी, क्षमा करा, की आपल्याला पुन्हा गृहस्थाश्रम स्वीकारायला पाहिजे किंबहुना त्याच्याशिवाय पर्याय नाही, गृहस्थाश्रम स्वीकारायलाच हवा. त्यावरती विठ्ठलपंतांनी तर्क वितर्क कुतर्क केले. मी गेलो तर कसं होईल, लोक मला काय बोलतील याचा विचार केला नाही. लोक मान्यतेपेक्षा शास्त्र मान्यता महत्वाची आणि शास्त्र मान्यतेपेक्षा ही सद्गुरु मान्यता महत्वाची. ती सद्गुरु मान्यताच भगवंतापर्यंत आपल्याला नेत असते. त्यामुळे विठ्ठलपंत पुन्हा गृहस्थाश्रमात आले. आता लोकांना काय, चर्चेला एखादा मुद्दा पाहिजे असतो. एखादा मुद्दा भेटला एखाद्या विषयी, त्याचं चर्चेला सगळ्या पंचक्रोशीत उदाहरण येतं बघा. याच्या घरात असं नव्हतं. मग त्याच्या चौकशा करायला सुरुवात होती. आता त्या काळातली सगळी ती घटना, विठ्ठलपंत पुन्हा संन्यास आश्रमातून गृहस्थाश्रमात आले आणि हे सर्व लोकांना कळलं. काय निंदा केली लोकांनी, काय तुच्छ लेखलं विठ्ठलपंतांना, किती तो शिवीगाळ, किती तो त्रास. अरे राम राम, त्याची कल्पना सुद्धा आपल्याला करत नाही. पण विठ्ठलपंतांच्या मनात प्रपंच होता का? विठ्ठलपंतांच्या मनामध्ये संसार होत नाही, मुळीच नाही. संसार करण्याची इच्छा नव्हती म्हणून तर संन्यास घेतला होता ना. पण त्यांच्यावरती त्यांच्या प्रारब्धाने त्या पद्धतीचं त्यांना करावं लागलं. गुरु आज्ञेने त्यांना पुन्हा प्रपंचात यावं लागलं आणि हे त्यांना सिद्ध करून सांगण्याची गरज नाही. त्यांच्या मनात प्रपंच नव्हता, ते सिद्धच होतं. ते मुळात विरिक्त निरीक्षक, विरक्त निरीक्षक, तेजपुंज तपस्वी संन्यस्त अशाच प्रकारचे महात्मे होते. मी पुन्हा का प्रपंचामध्ये आलो ते त्यांना सिद्ध करण्याची आवश्यकता नव्हती. त्यांच्या मुखकमलावरचं तेज त्यांची संन्यस्त वृत्ती सांगत होती.
संसाराचं प्रेम उपजूच शकत नाही, मुळात संन्यस्त वृत्ती हो त्यांची. पण गुरु आज्ञा म्हणून पुन्हा प्रपंचात यावं लागतं. आता त्याचे एक शास्त्रीय कारण सांगतो. एक का असा फेरा झाला त्यांना. विठ्ठल पंतांच्या कुंडलीत पाहिलं, त्यांची पत्रिका पाहिली, तर त्यांच्या पत्रिकेमध्ये भावी प्रतिबंध नावाचा दोष होता. कोणता दोष? भावी प्रतिबंध दोष. एखाद्याच्या कुंडलीत भावी प्रतिबंध दोष असला की त्याला या जन्मात अपत्य होत नाही, म्हणून पहिला जन्म संपला, प्रपंच थांबला. संन्यास म्हणजे दुसरा जन्म. स्वतःच श्राद्ध करून संन्यस्त व्हावं लागत असतं बरं, म्हणून तो जन्म संपतो, संन्यास. आणि संन्यासातनं पुन्हा गृहस्थाश्रम म्हणजे हा दुसरा आणखी जन्म. या जन्मामध्ये मात्र त्यांना सुपुत्र प्राप्त होणार. पिढ्यानपिढ्या चालत आलेली तपश्चर्या फळाला आली आणि अधिक 97 शके 11 श्रावण मास तिथी कृष्णाष्टमी वर्षा ऋतू युवा नाम संवत्सर उगवे निशाकार रात्री माझी पंचमहापातकी तारावया जन आले नारायण मृत्यू लोका नामा म्हणे पूर्ण ब्रह्मज्ञानेश्वर घेतसे अवतार अलंकापुरी. शके 1195 निवृत्तीदारांचा अवतार. शके 1197 स्वतः भगवान ज्ञानोबारायांचा अवतार. शके 1199 सोपान देवांचा अवतार. आणि शके 1201 स्वतः ब्रह्मचित्कला भगवती मुक्ताबाई अवतरल्या. ज्ञानेश्वर महाराज की, निवृत्तीनाथ भगवान की, सोपान देव महाराज की, ब्रह्मचित्कला मुक्ता माता की. हे 4 लेकर नाहीत बरं का फक्त. ज्ञानेशो भगवान विष्णू निवृत्तीर भगवान हरा, सोपानो भगवान ब्रह्मा मुक्ताख्या ब्रह्मचित्कला. ज्ञानोबा म्हणजे प्रत्यक्ष महाविष्णू, सोपानदेव म्हणजे प्रत्यक्ष ब्रह्मदेव, ब्रह्मचित्कला माया मुक्ताबाई म्हणजे प्रत्यक्ष भगवती माया आहे, आणि भगवान निवृत्तीनाथ म्हणजे प्रत्यक्ष भगवान महादेव. 4 देव या निवृत्ती, 4 देव या रुक्मिणी माता आणि विठ्ठल पंतांच्या उदरी अवतरले. असतो समाजामध्ये मान्यता भेटत नाही, खूप त्रास सहन केला. आता याच्यावरती काहीतरी पर्याय केला पाहिजे, उपासना केली पाहिजे, भगवंताची साधना केली पाहिजे. म्हणून त्र्यंबकेश्वरी गेली. त्र्यंबकेश्वरी त्या कुशावर्तावरती त्यांनी स्नान करावं आणि ब्रह्मगिरी नावाचा पर्वत त्या ठिकाणी, बरं, त्याची परिक्रमा आपण काही काळ करूया आणि पुण्य संचय वाढवूया, म्हणजे लोकांच्याकडनं होणारा त्रास कमी होईल. असा विचार एक भोळा बाबडा रुक्मिणी मातेने केला आणि सहकुटुंब सहपरिवार त्र्यंबकेश्वरला गेले, महादेवांच्या क्षेत्री. स्वतः निवृत्तीनाथ महादेव आपल्या दुसऱ्या रूपाच्या म्हणजे त्र्यंबकेश्वराच्या क्षेत्री आले आणि ज्ञानदेव निवृत्तीनाथ, सोपान काका मुक्ताबाई, आई वडील रुक्मिणीबाई आणि स्वतः विठ्ठल पंत ही संतांची मांदी आली, सज्जन भक्त आणि स्वतः भगवत स्वरूप असलेला परिवार त्या कुशावर्तावरती स्नान करायला आलं. बरं, त्र्यंबकेश्वराचा असा गाभारा, मंदिर, काय आनंद झाला असेल हो भगवान त्र्यंबकनाथांना की आज स्वतः सहकुटुंब सहपरिवार माझ्या भेटीला हे सर्व आले. बरं, माझ्या भेटीला ज्ञानोबा आले, निवृत्ती दादा आले, सोपान काका आले, मुक्ताबाई आल्या, स्वतः विठ्ठल पंत आणि रुक्मिणी माता आल्या. कुशावर्तावरती या 6 जणांनी स्नान करायला सुरुवात केली. त्यात सर्वात विशेष म्हणजे ज्ञानोबा. बरं, काय गोड दिसणारे, काय सुंदर त्यांची मूर्ती, विलोभनीय असं ते सर्व दृश्य. त्र्यंबकनाथाला सुद्धा फार आनंद झाला की या तीर्थावरती ज्ञानोबा स्नान करतात, माझे आराध्य भगवान विष्णू स्नान करतात आणि डोळे भरून मला पाहण्याची संधी भेटली. मात पितांसह आले स्नाना, मात पितांसह आले स्नाना, त्र्यंबकेशी स्थिरले मनाहे ज्ञाने
स्नान करतायत. भगवान त्र्यंबकनाथांची जणू दृष्टी त्यांच्यावरती खेळली आहे बरं. करीती स्नान ज्ञानेश्वर माझे, करीती स्नान ज्ञानेश्वर माझे, उदक शुद्ध करीते चितेतचे. जणू ज्ञानोबा स्नान करतात आणि त्या ठिकाणचं पाणी, जल, उदक, तीर्थ स्वतः ज्ञानोबा शुद्ध करतात आपल्या स्पर्शाने. भगवती गंगा माता पृथ्वी तलावरती यायच्या होत्या तेव्हा भगीरथाला गंगा मातेने प्रश्न विचारला, काय मी गंगा पृथ्वी तलावरती येते खरं, पण महापापी महाचांडाळ लोकांनी माझ्यामध्ये स्नान केलं, ते सगळं पाप माझ्यात आलं, तर मी काय करू? तेव्हा भगीरथ महाराजांनी उत्तर दिलं, गंगा माते चिंता करू नकोस, जेव्हा संत तुझ्यामध्ये स्नान करतील तेव्हा तू पुन्हा पवित्र होऊन जाशील. त्या न्यायानं स्वतः भगवान ज्ञानोबाला या ठिकाणी स्नान करतात तो, आणि जणू त्या ठिकाणचं उदक ते शुद्ध करतायत. करीती स्नान ज्ञानेश्वर माझे, उदक शुद्ध करीते चितेतचे. ज्ञानेशाचे बघून रूप पडे, ज्ञानेशाचे बघून रूप पडे, मम मन सुख मिळाले मला रे, ज्ञानेश्वर दिसले मला रे. तयांमध्ये पुतळा मदनाचा, तयांमध्ये पुतळा मदनाचा, उच्च कळस परमानंदाचा, उच्च कळस परमानंदाचा. ज्ञानेशासी बघून प्रसादा, ज्ञानेशासी बघून प्रसादा, ज्ञानेशासी बघून प्रसादा. एकाव्य स्फुरले मनागे, ज्ञानेश्वर दिसले मला रे, ज्ञानेश्वर दिसले. माधवी मानसक आहे स्नान, माधवी मानसक आहे स्नान. त्र्यंबकेशी स्थिरले मला रे, ज्ञानेश्वर दिसले मला रे, ज्ञानेश्वर दिसले मला रे, ज्ञानेश्वर दिसले. ज्ञानेश्वर महाराज की जय. स्नान झालं आणि ब्रह्मगिरीची परिक्रमा करायची. परिक्रमा करीत करीत 6 महिने केव्हा गेले त्यांनाही कळलं नाही. उपासना अशी असावी की किती केली त्याची मोजणी करू नये. नाही तर आपण एक माळ ओढली तेव्हाचा एक माळ जप, एकच माळ दिवसभर सगळ्यांना सांगत येतो, एक माळ केली गेलं ते सगळं वाया. यांची परिक्रमा करत करत 6 महिने निघून गेले आणि एक रात्र वाघ समोर आला. हो, आता रात्र एवढी काळी कुट्ट, डोळ्यात बोट घातलं तरी दिसण्याचं काम नाही एवढं, पण अचानक डरकळी आली आणि घाबरले पंत, सगळे घाबरले, चुकामुक झाली, हातातला हात सुटला आणि वेगळीकडे धावत सुटले सगळेजण. पण थोडस उजेडल्यानंतर लक्षात आलं की निवृत्तीनाथ कुठेतरी गेले, वाट चुकले, आपल्यापासून वेगळे झाले. त्या वाघाच्या भीतीने, त्या सगळ्या गोंधळामध्ये निवृत्तीनाथ, आपण काहीतरी उपासना करायला या ठिकाणी आलो, आनंद मिळवायला, शांती मिळवायला, तर देवाने भलतच काय, मनामध्ये काय काय विचार येतात तो माणसाचे. रुक्मिणीबाई धाय मोकलून रडताय, तो करायचं ते झालं नाही, भलतच काहीतरी, मन चिंती ते वैरीही न चिंती, असं आहे. काय तो वाघ निवृत्तीनाथ, मनामध्ये एकच शंका, ते चिंताग्रस्त आहे. पण जरा इकडचं वातावरण बघू. निवृत्तीनाथ वाट भटकले आणि पळत 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 त्या अंजनी पर्वताच्या गुहेमध्ये गेले. तिथे तेजपुंज तपस्वी
प्रत्यक्ष आदिनाथांच्या परंपरेतील असलेले गोरक्षनाथांचे शिष्य गहिनीनाथ, काय सुंदर त्यांचा तो विग्रह. बघता क्षणीच निवृत्तीला वाटलं की जन्म जन्मांतरीचा आमचा संबंध आहे. गुरूंचं रूप असावं ते असं. ध्यान मूलम गुरोर्मूर्ती, ध्यान करण्यायोग्य गुरूंचं ते रूप. साष्टांग प्रणाम केला, पायाला कुणाचा तरी स्पर्श झाला म्हणून गहिनीनाथांनी डोळे उघडून पाहिलं. कोण आनंद झाला. निवृत्त, आओ आओ निवृत्ती बेटा आओ, तुम्ही मुलांनी केली ही व्याघ्र भेजा था. काय सत्ता असते हो संतांची चराचर सृष्टीवर. ज्ञानोबा चांगले वाघावरती, आता तो कथा विस्तार फार आहे, चरित्र फार विलक्षण सुंदर आणि मोठं आहे. सगळे चरित्र आपल्याला काही पाहणं होणार नाही, पण चराचर सृष्टीवरती संतांची सत्ता कशी असते आणि आपण त्याच्यावरती शंका घेऊ शकत नाही बरं का. चांगल्या भल्या माणसाने त्याच्यावरती शंका सुद्धा घेऊ नये. चांगले वाघावरती बसून आले तर ज्ञानदेवानी भिंत चालवली. काही काही जण म्हणतात खरंच का ज्ञानदेवानी भिंत चालवली असेल का. हो अहो नक्की चालवली, त्याच्यामध्ये काय संशय घेण्याचं काम आहे. पण ज्ञानोबांनी चालवली मग तुम्ही सुद्धा चालवून जा असं काही काही जण म्हणतात. मग त्याला सांगा तू वाघावर बसून ये, मग ही भिंत चालव. पंढरीनाथ भगवान की. चराचर सृष्टीवरती त्यांची विषय निघाला म्हणून सांगतो. महात्मे, आज छत्रपती शिवाजी महाराजांची तिथीनुसार जयंती. बरं, समर्थ आणि शिवबांची जेव्हा भेट झाली तेव्हा शिष्य परीक्षा म्हणून वाघिणीचं दूध समर्थांनी शिवबांना आणायला सांगितलं होतं. तो कथाभाग सर्वांना ठाऊक आहे. आणि जेव्हा वाघिणीचं दूध घ्यायला शिवबा गेले तेव्हा शिवबांनी त्या वाघिणीला प्रार्थना केली हात जोडून की माझ्या गुरूंना बरं व्हावं, त्यांचं बरं व्हावं, त्यांचं दुखडं राहावं, याकरिता तुझं दूध त्यांना अमृतासारखं ठरणार आहे. आई तू मला कृपया माझ्या गुरूंच्या करिता तुझं दूध दे. असं जेव्हा प्रेमळ वाणीने छत्रपती शिवाजी महाराज त्या वाघिणीला म्हणतात ना, तेव्हा अगदी गाय उभा टाकावी त्याप्रमाणे अशी शांत ती वाघीण उभा टाकली आणि शिवबांनी ते दूध काढून घेतलं. समर्थांनी अर्थात ही सगळी लीला केली बरं. ते दूध घेऊन शिवबा जेव्हा निघाले तेव्हा तोच पाठीमागून आवाज आला, जय जय रघुवीर समर्थ. शिवबा म्हणाले, समर्थ आपल्याला कोणी आधी दूध आणून दिलं का. नवे नवे म्हणाले, राजे परीक्षेत उत्तीर्ण झाला. तेव्हा महाबळेश्वर क्षेत्री जाऊन समर्थांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रसाद म्हणून ते दुग्ध वाघिणीचं दूध प्राशन केलं. शिवबा फक्त राजे नव्हे, शिवबा हे श्रीमंत योगी आहे. शिवबा हे साधू तुल्य आहे, प्रत्यक्ष साधू आहे. कवींद्र परमानंदांच्या शिवभारत नावाच्या ग्रंथामध्ये त्यांनी एक श्लोक लिहिला. शिवबांचं चरित्र कसं आहे. वीरता साधुतो पेता साधुता चातुरी युता चातुरी विश्व मांगल्या चरितेस्मिन विराज. शिवबा वीर आहे, फक्त वीर नाही. वीरता साधुतो पेता, त्या वीरतेला साधुत्वाचा आगळा वेगळा एक सुगंध आहे. नाही तर एखादा फक्तच वीर असतो, पण साधुता असली पाहिजे ना अंगामध्ये. ती शिवबाच्या अंगामध्ये साधुता चातुर्ययुता. म्हणजे साधुता म्हणजे सगळं काय भोळे पण नाही, सगळं उघडं मोकळं घेऊन जा असं नाही. चातुर्ययुता, चातुर्य सुद्धा आहे. कुठे कसं वागावं, कसं बोलावं, कोणत्या ठिकाणी कोणती नीती करावी, गनिमी कावा कसा करावा, कृष्ण नीती कशी करावी, पुरेपूर छत्रपती शिवाजी महाराजांना ठाऊक. साधुता चातुर्ययुता. काही काही जणांचे चातुर्य स्वतःच पोट भरण्याकरिता असतं, पण शिवबांचं चातुर्य कशाकरिता. चातुरी विश्वमांगल्या. ती चातुरी, ते चातुर्य कशाकरिता. विश्वाचं कल्याण करिता चातुर्य, कल्याण करण्याकरिता ते चातुर्य. चरितेस्मिन विराजते. वीरता सुद्धा आहे, साधुता सुद्धा आहे आणि चातुर्य सुद्धा आहे. म्हणून समर्थांच्या सारख्या एखाद्या महान साधूने म्हणावं श्रीमंत योगी. श्रीमंत योगी. समर्थ म्हणतात, स्तुती करावी परमेश्वराची, करू नये व्यर्थ कधी नराची. एखाद्या माणसाची स्तुती करण्याच्या समर्थ विरोधात आहे. मग ज्या अर्थाने भरभरून छत्रपती शिवाजी महाराजांच्या गोडवे ते गातात, भरभरून तोंड भरून शिवबांचं कौतुक ते करतात, त्यांची स्तुती करतात,
त्या अर्थी नक्कीच छत्रपती शिवाजी महाराज एक महान साधू आणि प्रत्यक्ष प्रभू रामचंद्र भगवान श्रीकृष्णांचा अंश आहे. अशा प्रकारचे हे छत्रपती शिवाजी महाराज यांची आज जयंती. ते होते म्हणून आपण या देवळात कीर्तन करतो बरं का. आज ते नसते तर काही झालं नसतं. काशी की कला जाती मथुरा मस्जिद होती, अगर शिवाजी न होता तो सुन्नत सबकी होती. गत आपली झाली असती. म्हणून आधी छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करावं, त्यांच्या विचारांप्रमाणे चालावं, त्यांचे विचार आपल्या मनामध्ये भिनले त्याप्रमाणे आपण आचरण केलं तर कुठे भारत देशाला, हिंदू धर्माला चांगले दिवस पाहायला भेटतील. छत्रपती शिवाजी महाराज की दिनविशेष म्हणून सांगितलं. पण चराचर सृष्टीवरती संतांची सत्ता असते. आपलं मूळ आपको बुलाने के लिए ही व्याघ्र भेजा था. निवृत्तीनाथांना आश्चर्य वाटलं. मी चुकून म्हणालो निवृत्तीनाथ वाट भटकले, पण निवृत्तीनाथ वाट भटकले नाहीत बरं का. खऱ्या अर्थाने संसारामध्ये फिरत असताना त्यांना खरी वाट मिळाली. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा, आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा, पंचीकरणांचा मुख्य शिष्य, पंचीकराने बोल गोरक्षासी केला, गोरक्ष बोलला आपलं सर्व ज्ञान गहिनीनाथांनी निवृत्तीनाथांना प्रदान केलं आणि निवृत्तीनाथ आपल्या घरी आले. सर्व पारिवारिकांना, कौटुंबिकांना गोड आनंद झाला आणि जे ज्ञान श्री गहिनीनाथ महाराजांच्याकडून त्यांनी प्राप्त केलं ते सर्व त्यांनी भगवान ज्ञानोबारायांना प्रदान केलं. आता कुठे ज्ञानोबा विश्व कल्याण करण्याकरिता लिगली सिद्ध झाले. आणि आता मौंजी बंधनाचं वय निघून जातं. तेव्हा रुक्मिणी मातेने सांगितलं, अहो जरा लोकांना जाऊन सांगा आपल्या पोरांना मौंजी बंधनाची अनुमती द्यावी म्हणून. विठ्ठल पंतांना घराबाहेर पडायचं म्हटलं की तो समाज, त्यांचं ते विचित्र बोलणं, त्यांचं ते आपल्याला तुच्छ लेखणं, आपल्याला हे सगळं त्यांना नको नकोस झालं. निंदा म्हणजे किती करणार. रुक्मिणीबाई थोडं धुणं धुवायला इंद्रायणीला गेल्या. आली बाबा संन्याशाची बायको, पहा संन्याशाची बायको. विठ्ठलपंत कुठे बाहेर गेले, आले, प्रपंचाची ओढ लागली, बायकोची आठवण झाली की आली पुन्हा गृहस्थाश्रमात. हिणवायचे हे 4 मुलं कुठे खेळायला भिक्षा मागायला गेले, आले, बघा संन्याशाचे पोरं, बघा त्यांच्याकडे. एवढी निंदा, एवढं कुत्सित बोलणं. पण संत तेच असतात. तुका म्हणे तेची संत सोसी जगाचे आघात. जगाचे आघात सोसणारे हे संत बरं का. तुका म्हणे तेची संत सोसी जगाचे आघात. एवढा त्रास लोकांनी ज्ञानोबांना दिला, पण आपल्या सर्व वाङ्मयामध्ये एक अवाक्षर सुद्धा लोकांनी मला त्रास दिला असं काढलं नाही ज्ञानोबांनी. ज्या लोकांनी ज्ञानोबांचा अनन्वित छळ केला, त्यांच्यावरती अत्याचार केले, त्याच ज्ञानोबांनी त्याच लोकांच्या अभिष्टाकरिता, अभ्युदयाकरिता आणि आत्यंतिक कल्याणाकरिता विश्वात्मक परमेश्वराकडे प्रार्थना केली. देवा दुरितांचे तिमिर जावो, विश्वस्वधर्म सूर्ये पावो, जो देवा
विठ्ठलपंत धर्मसभेमध्ये गेले, माझ्या मुलांना मौंजी बंधनाकरिता अनुमती द्या. पाहतील ग्रंथसभा श्रेष्ठ महाजन. बरं, असं प्रकरण, अशी केस त्यांना याच्या आधी मिळाली नव्हती. म्हणून एवढं सगळं त्यांनी ग्रंथ चाळले आणि एका शब्दात सांगितलं, पंत तुमचं देहांत आवश्यक, तरच तुमच्या मुलांच्या मौंजी होती. तुमच्या मुलांच्या मौंजी व्हाव्यात असं तुम्हाला वाटत असेल तर देहांत प्रायश्चित्त घ्यावं लागेल पंत. आता यावरती अनेक जणांनी अनेक आपापले विचार मांडले, अनेक विद्रोही लोकांनी आपापल्या आकलीचे तारे सोडले. पण हे प्रकरण एवढं विस्तृत पाहण्यासारखं आहे ना, इथे देहांत प्रायश्चित्त का घेतलं, ते आवश्यक का होतं आणि त्याच्या मागची कारण परंपरा काय, याच्यावरती वेगळं चिंतन व्हायला. विठ्ठल पंतांनी देहांत प्रायश्चित्त घेतलं नसतं तर आजकाल लोकांनी काय म्हटलं असतं, अहो प्रत्यक्ष ज्ञानेश्वर महाराजांची वडील संन्यासातून पुन्हा गृहस्थ धर्मात आले, मग आपण सुद्धा करू तसं काय, लहर आली की घेतला संन्यास, आठवण आली की केला कर, असं लोकांनी कमी केलं नसतं. परंपरा, मर्यादा, धर्म हा ज्याची त्यावेळेला पाळावाच लागतो. विठ्ठल पंतांनी हू की चूक केलं नाही, प्रतिप्रश्न त्या सभेला विचारला नाही, एका शब्दावरती विठ्ठल पंत देहांत प्रायश्चित्त घेण्याकरिता तयार झाले. इथं विठ्ठल पंतांची धर्मनिष्ठा पाहण्यासारखी, इथे विठ्ठल पंतांचं जाज्वल्य धर्मावरती असलेलं प्रेम पाहण्यासारखं. पंत निघाले. रुक्मिणीबाई सुद्धा, आता हा फार मोठा प्रसंग आहे पण समयाच्या अभावाने मी सांगत नाही, मला पुढचा एक प्रसंग सांगून कीर्तनात विराम द्यायचा आहे. प्रयागराज क्षेत्री या उभयतांनी देहांत प्रायश्चित्त घेतलं. जेव्हा या चारही भावंडांना कळलं की आपल्या आई वडिलांनी देहांत प्रायश्चित्त घेतलं, तेव्हा दुःखाचा डोंगर त्यांच्यावरती कोसळला, रडणं पडणं सगळं झालं. पण लोक या मुलांना एवढा त्रास द्यायचे, पण लोकांनी त्रास देऊन सुद्धा सकारात्मक विचार करून लोकांच्या कल्याणाची वृत्ती साधूंच्या मध्ये कशी असते. सगळं देहांत प्रायश्चित्ताचं प्रकरण झाल्यानंतर ज्ञानोबा एकदा भिक्षा मागण्याकरिता बाहेर गेले आणि एक जणाला काय तिटकार आला ज्ञानोबांचा, टरकन त्यांची झोळी फाडली आणि सगळं धान्य खाली पडलं. चिडले हो ज्ञानोबा, एवढी कष्टाने मेहनतीने आणलेली मागून ती माधुकरी भिक्षा झोळी फाडली, खाली पडली, आता खावं काय, बाकीच्या भावांना खाऊ काय घालावं. ज्ञानोबांना क्षणिक राग आला, ताटीमध्ये गेले आणि दणकन ते दार लावून टाकले. ज्ञानोबा ताटीचं दार लावून आत बसले, विचार करत होते, समाज असा का करतो, लोक असं का करतात. भुकेने व्याकुळ झालेले ज्ञानोबा बरं, आणि तितक्यात आई वडिलांच्या पाठी मुक्ताबाई म्हणजे या तीनही भावंडांची आई बरं, आजी शोभावी असं तिचं तत्वज्ञान. बराच वेळ झाला ज्ञानोबा बाहेर येत नाही, बाहेर काय येत नाही. त्यामुळे मुक्ताबाईंनी त्या ताटीच्या खिडकी जवळ जाऊन पाहिलं, ज्ञानदादा बाहेर या. अहो असा रागराग करणं बरं नव्हे, रागराग करणं. मुक्ताबाई रडताय. ज्ञानदादा, समाज आपल्यावर चिडला म्हणून काय आपण समाजावर चिडायचं का? समाज आपल्यावर चिडला म्हणून आपण समाजावर चिडायचं, हे आपलं कार्य नव्हे. ज्ञानदादा, कितीही समाजाने चुका केल्या तरी आई म्हणून समाजाच्या चुका पोटात घालून त्याला योग्य वळण लावणं हे तुमचं कर्तव्य, हे तुमचं अवतार कार्य. ज्ञानदादा बाहेर या, असं काम करू नका. एखाद्या आईप्रमाणे ज्ञानोबाला ती मुक्ताबाई समजून सांगते. मला सांगा ज्ञानदादा, चुकून जेवत असताना आपल्याच दातांनी आपली जीभ चावली जाते म्हणून रागाच्या भरात कोणी बत्तीशी तोडून टाकतं का? त्याप्रमाणे आपलाच हा समाज, आपलीच ही लोक जीव दातांनी चावली
संतांची वृत्ती कशी सांगण्याचा मुद्दा हा. शांता महांतो निवसंती संतो वसंत वल्लो कहितंचरंतः तीर्णा स्वयं भीम भवार्णवंजना न हेतुनान्यानपि तारयन्तः. स्वतः ते भवार्णव तरले, भवसागराला तरले आणि लोकांना त्यांनी तारलं. मुक्ताबाई म्हणतात, आपण तरोनी विश्व तारा. रागराग करू नका ज्ञानादादा, आपण तरा विश्वाला तारा, मग ताटी उघडा ज्ञानेश्वरा. सतरती सतरती सलोकांस तारयती, सतरती सतरती सलोकांस तारयती. नारद भक्ती सूत्रामधलं हे सूत्र. आपण तरावं विश्वाला तारा. संतांची वृत्ती अशी. अशा प्रकारच्या संतांच्या सहवासामध्ये जीवन घालवलं. आता ज्ञानोबा व्यापक रूपाने समाधीत आहे. शांती ब्रह्म एकनाथ महाराज पादुकांच्या रूपाने प्रत्यक्ष विराजमान आहे. त्यांची उपासना करा. मग त्यांचा सहवास आपल्याला कसा भेटावा? शांती ब्रह्म एकनाथांचा हरिपाठ दररोज म्हणावा. माऊलींचा हरिपाठ दररोज म्हणावा. अहो, प्रत्यक्ष माऊली म्हणजे त्यांचा हरिपाठ आहे. प्रत्यक्ष माऊली म्हणजे त्यांची ज्ञानेश्वरी आहे. प्रत्यक्ष शांती ब्रह्म एकनाथ महाराज म्हणजे त्यांचं भावार्थ रामायण, नाथ भागवत, चिरंजीवी पद त्यांचा हरिपाठ आहे. प्रत्यक्ष समर्थ रामदास स्वामी म्हणजे त्यांचा दासबोध आहे, मनोबोध आहे, अनेक प्रकारचे त्यांचे स्तोत्र आहेत. संतांचा सहवास आपल्याला पाहिजे असं वाटत असेल तर डोळे झाकून अगदी श्रद्धेने, अर्थ कळो न कळो, पण त्यांचं वाङ्मय आपण वाचलं पाहिजे. आपल्या विचारांना खऱ्या अर्थाने वळण त्या ठिकाणी भेटणार, नाहीतर दिशाभूल होण्याची शक्यता. त्यामुळे संतांच्या सहवासामध्ये, त्यांच्या ग्रंथांच्या सहवासामध्ये नित्य सश्रद्ध अंतःकरणाने त्यांचं वाङ्मय, त्यांचा हरिपाठ, सगळ्या प्रकारचे त्यांचे स्तोत्र, गवन, अभंग, ओव्या गायल्या पाहिजेत, वाचल्या पाहिजेत. त्याचं निरंतर चिंतन केलं पाहिजे आणि त्या आधाराने क्षणोक्षणी विचार केला पाहिजे. संत समागमी धरोनी आवडी करावी तातडी परमार्थी, आणि परमार्थाला आत्ता तातडी केली पाहिजे. आत्ताचा वेळ पुन्हा येत नाही बरं. एकदा वेळ निघून गेली की पुन्हा कधी कधी येत. त्यामुळे भेटलेल्या वेळेचं सार्थक करणं यामध्येच आपलं हित आहे, यामध्येच आपलं श्रेय. तेव्हा त्या दृष्टीने आता आपण पाऊल टाकावं. संतांच्या संगतीचा आश्रय, त्यामध्ये आवडी धरावी. म्हणजे काय? नाथ भागवतामध्ये आवडी धरावी, भावार्थ रामायणामध्ये आवडी धरावी, नाथांच्या हरिपाठामध्ये आवडी धरावी, ज्ञानोबांच्या हरिपाठामध्ये आवडी धरावी, आणि या चरित्र चिंतनामध्ये नित्य रमावं. समर्थांच्या दासबोधामध्ये आवडी धरावी. अशा प्रकारची आवड आपल्या अंतःकरणामध्ये निर्माण झाली, त्याप्रमाणे आपली वृत्ती झाली की क्षणोक्षणी आपल्याकडनं चांगलाच विचार होईल, सकारात्मकच विचार होईल. ज्ञानोबा क्षणिक क्रोधित झाले, पण प्रत्येक गोष्टीमध्ये सकारात्मक विचार कसा करावा जो तुकोबांना अपेक्षित आहे तो मुक्ताबाई ज्ञानोबांना सांगितला की नाही. त्याप्रमाणे आपण निरंतर भवसिंधू तरणाचा, परमार्थाचा क्षणाक्षणाला विचार करावा. हा नरदेह प्राप्त झाला तर त्याचं सार्थक संतांच्या संगतीच्या माध्यमातून सदैव आपण करण्यामध्ये तत्पर असावं. आपला उद्धार, भगवंताचं दर्शन, भगवंताची प्राप्ती, परमानंदाची प्राप्ती निसंशय झाल्याशिवाय राहणार नाही. संतांची कृपा झाली तर पशु बोलतात, दगड तरतात, भिंत सुद्धा चालते. मग आपल्याला संत का दर्शन देणार नाहीत मला सांगा? ज्याप्रमाणे ज्ञानोबांनी नाथ महाराजांना समाधीनंतरही दर्शन दिलं, त्याप्रमाणे आपल्यालाही ज्ञानोबा नाथ महाराज दर्शन देतील. पण अंतःकरणामध्ये भाव शुद्ध असावा. करील ते काय नोहे महाराज, परिपाहे बीज शुद्ध अंगी. याप्रमाणे सकारात्मक शुद्ध परमार्थाचा विचार आपण निरंतर करावा. एक ना एक दिवस परमात्म्याचं, संतांचं दर्शन झाल्याशिवाय आपल्याला राहणार नाही. हेच तुकोबा संत संगतीचं क्षणाक्षणाला विचार करण्याचं महात्म्य प्रस्तुत अभंगामध्ये सांगतात. झालेली सेवा भगवंताच्या चरणी अर्पण करतो. कीर्तनामध्ये जेवढं चांगलं वाटलं ते माझे सद्गुरू परमपूज्य स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज यांचं. ज्या काही चुका झाल्या, त्रुटी, प्रमाद झाला तो मात्र माझा. आपण सर्व मातृपितृ स्वरूप श्रोते
उदार अंतःकरणाने लहान लेकरू म्हणून माझ्या चुका पदरात घ्या आणि जेवढा केवढा संतांचा शुद्ध विचार कीर्तनात सांगण्यात आला त्याचा अवश्य विचार करून अहोरात्र दिवस दिवस क्षणाक्षणाला त्याचं चिंतन करून या नरदेहाचं सार्थक करावं. सगळ्यांच्या चरणी विनम्रतेने प्रणाम करतो. उत्तम साथीदार त्यांच्याही चरणी, सर्वांनी ध्वनी व्यवस्था चांगली केली त्यांच्याही चरणी, सर्वांच्या हृदयातल्या परमात्म्याच्या चरणी, प्रत्यक्ष नाथ स्वरूप असलेल्या त्यांच्या पादुकांच्या चरणी प्रणाम करतो. माऊलींच्या भाषेमध्ये विनंती करतो, न्यूनते पुरते अधिकते सरते करून घ्यावे हे तुमते विनवितो. असे माझे गुरुजी योगेश महाराज साळेगावकर कीर्तनातले, त्यांच्याही चरणी प्रणाम करतो. भैरवी गाऊन थांबतो. आ